विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. हो, 2 दिवस आज आणि उद्या. ओके, 10 पेक्षा जास्त व्हिडिओ आणि मॅथ्समध्ये कमीत कमी 40 मार्कांची तुमची तयारी मी करून घेणार आहे. आपण शून्यातून सुरुवात केलेली आहे बरं का. तसा हा आपला दुसरा व्हिडिओ आहे. याच्या अगोदर पण मॅथ्सचा एक मी व्हिडिओ घेतलाय. त्यात 1 टाइप कव्हर केलाय. या व्हिडिओत 2 टाइप कव्हर करणार आहे. अतिशय सोप्या प्रश्नापासून सुरुवात करणार आहे. तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले येत नाहीत, काही गरज नाहीये. तुम्हाला डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, डिफरन्शियल अवघड वाटतंय, ओके बाजूला ठेवूया. हे सगळं बाजूला ठेवून, ओके आम्हाला काहीच येत नाहीये. ते पण चालेल मला. असं असताना देखील 2 दिवस वेळ द्या. जेवढे व्हिडिओ अपलोड करतोय त्यातला होमवर्क करायचा आहे बरं का. असं नाहीये लक्षात घ्या. मी बरीचशी मुलं बघितलीत बरं का, येतात माझ्याकडे साताऱ्यात येतात, ऑफलाईन क्लासला येतात. त्यांच्या अपेक्षा काय असतात माहितीये का? की आम्ही सर तुमच्या समोर बसणार. तुम्ही 24 तास लेक्चर घेतलं पाहिजे. बरं असं शिकवा, की मला काय अभ्यास करायची गरज नाही लागली पाहिजे. तुम्ही जे शिकवताय ते मी एकदा बघितलं, की व्हायलाच पहिला पाहिजे अभ्यास आणि मला बोर्डला चांगले मार्क पडले पाहिजेत. अरे असं कसं होईल? जरा चिडूनच बोलतोय लक्षात घ्या. समजतंय ना मी तुम्हाला काय सांगतोय ते? तुम्हाला करावं लागणार आहे, तर हे मार्क मिळणार आहेत. नाहीतर तुम्ही बोलला होता. अरे लय आरोप करणारी मुलं खूप बघितली बरं का मी. तुम्ही हे बोलला, असं बोलला, तसं बोलला. अगदी लक्षात ठेवतात. तुम्ही हे बोललात, तुमचे शब्द माघारी घेऊ शकाल का? असली मुलं पण बघितलीत बरं का मी. विचित्र. ओके. एक लक्षात घ्या बरं का. आता जरा विषय थोडासा चेंज करतोय. एखादा शिक्षक तुम्हाला ओरडतोय ना, त्यात तुमचं हित असतं रे. तुम्ही कुठेतरी चुकताय म्हणून तुम्हाला ओरडतो ना. तुमच्याकडून काहीतरी चुका झाल्या असतात म्हणून तुम्हाला ओरडलं जातं. एवढं तर अक्कल पाहिजे, आहे की नाही? मुद्दा बाजूला म्हणजे मेन मुद्द्याकडे येऊया. काय? 2 दिवसात 10 व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर मी Instagramवर लाईव्ह एक सेशन घेणार आहे. रविवारी 7 वाजता लक्षात घ्या. ओके. संध्याकाळी 7 वाजता जॉइन करायला विसरू नका. सह्याद्री अंडरस्कोर ट्युटोरियल्स अंडरस्कोर ऑफिशियल हे आपलं Instagram पेज आहे. त्याची वाढ सध्या एक्स्पोनेन्शियल हे सुरू आहे. तशीच राहणार आहे. पुन्हा डाउनलोड ग्राफ येणार नाही मला माहिती आहे. कारण त्याच्यावर कंटिन्युअसली रील्स मी अपलोड करतोय. मग ते फॉलो करायला विसरू नका. ओके. मग आजचा पहिला सोपा टाइप घेऊया आपण. बघा, सगळ्यांना हे जमतं याचं उत्तर बरं का. काय प्रश्न माहिती आहे का? तुम्हाला एक प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन दिलेलं असतं किंवा तुम्हाला तयार करावं लागेल आणि विचारतील एक्स्पेक्टेड व्हॅल्यू आणि व्हेरियन्स. ओके. पण थांबा. इथं वेगळा टाइप आहे. तो जो एक्स्पेक्टेड व्हेरियन्सचा टाइप मी नंतर घेणार आहे बरं का याच व्हिडिओत. समजून घ्या. इथं बघा. तुम्हाला विचारतील पहिला प्रश्न के ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. कुणाची व्हॅल्यू फाइंड आउट करा? के ची व्हॅल्यू आणि ऐका माझं. ओके. थोडंसं झूम करतो हं. ओके. ही जी के ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. एक सिंपल रूल आहे, की प्रोबॅबिलिटीची सगळ्या ज्या कंडिशन्स असतात एखाद्या गिव्हन केससाठी तर त्याची ॲडिशन इक्वल टू 1 असते. म्हणजे x इक्वॉल्स टू 0, x इक्वॉल्स टू 1 म्हणजे बघा x इक्वॉल्स टू 0, x इक्वॉल्स टू 1, 2, 3, 4 या सगळ्यांची ॲडिशन काय येणार आहे? 1. फॉर्म्युला क्लिअर. कुठल्या ट्रिग्नोमेट्रीची गरज लागली का सांगा बघू? नाही पण ते मी तुमच्याकडनं करून घेणार आहे. असं नाहीये की तुम्हाला सोडलाय तसाच म्हणून. ओके. बरं, ही व्हॅल्यू 0.1 के, 2 के या सगळ्यांची ॲडिशन करा. किती होईल रे? 4, 5, 6 के होते. प्लस 0.1 चं मायनस करा. 0.9 होतील. मग 6 के इक्वल टू 0.9 इंटू 6 अपॉन 6 करा. 0.15 मला माहिती आहे चुकतं कुठं. 0.9 ला 6 न डिव्हाईड करायचंय. चुकतात मुलं इथं. चुकतात. मग मी सांगतो हे सांगतोय लक्ष द्या. लागू दे क्षणभर वेळ. पॉइंट कॅन्सल करा. न्यूमरेटरवरचा पॉइंट कॅन्सल केल्यामुळे डिनॉमिनेटर 0 वाढला. ओके. आता काय करा माहिती आहे का? तुम्ही याला 6 न नाही 3 न डिव्हाईड करा. 20 आणि 3 येणार. ओके. आता 20/3/20 आहे ना, हे असंच करा. 0 पॉइंट द्या, 1 0 21 जा 20 लागू दे वेळ मी सांगितलंय का? मी बघितले 4 मार्काला न्यूमेरिकल येतं. के ची व्हॅल्यू काढतानाच गडबड केली. संपलं सगळं. काय उपयोग झाला सांगा बघू? काहीच उपयोग होणार नाहीये. बरं, आता समजून घ्या नेक्स्ट क्वेशन. के ची व्हॅल्यू काढली. आता तुम्हाला अशी प्रोबॅबिलिटी काढायची आहे, की एक्स ची व्हॅल्यू 2 पेक्षा कमी पाहिजे. म्हणजे हे दोघं पाहिजेत. 0 आणि 1. 0 आणि 1 आहे का? 0.1 आणि के. के ची व्हॅल्यू 0.15, 0.15 आणि 0.10, 0.25 येणार. कळालं का पहिला टाइप? 3 हे बघा या चिन्हाचा अर्थ काय माहितीये का? 3 पेक्षा मोठं पाहिजे, पण 3 पण चालेल. मग हे दोघं येणार. 3K, 3K म्हणजे 3 इंटू 0.25 येणार. बरं. 4 पेक्षा लहान पाहिजे, म्हणजे 4 नको आहे. पण 1 चालतोय, म्हणजे हे तिघं घेणार. 5K 5K मग 5 इंटू 0.15 येणार. ओके. शेवटी बघा क्युम्युलेटिव्ह एफ ऑफ 2. एफ ऑफ 2 याचा अर्थ 2 पर्यंतच्या व्हॅल्यू 0, 1, 2.
एफ ऑफ 3 म्हणलं असतं 3 पण घेतलं असतं. एफ ऑफ 4 म्हणलं की 4 पण घेतलं असतं. क्युम्युलेटिव्ह या सगळ्यांची काय होणार आहे ॲडिशन. आला का टाइप लक्षात? किती मिनिटं लागली? 5 मिनिटं लागली. पण त्याच्या अगोदर बडबड केली होती ती वेगळी होती. म्हणजे तशी 2च मिनिटं लागलीत लक्षात घ्या. ओके. नेक्स्ट. सांगा. Kची व्हॅल्यू काढायची आहे. मग पी ऑफ एक्स इक्वल्स टू 0 पासून डॉट, डॉट, डॉट पी ऑफ एक्स इक्वल्स टू 7 दॅट इक्वल्स टू काय येणार? 1. मग या सगळ्यांची ॲडिशन. गंमत आहे इथं, गंमत आहे. के स्क्वेअर, के स्क्वेअर. म्हणजे इथं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होईल. बघूया रे आपण. 7k स्क्वेअर, 2 स्क्वेअर, के स्क्वेअर. 10k स्क्वेअर आहे ना. के 2k, 3k, 5k, 8k, 9k. नंबर कुठला आहे का? नाही आहे. बरं दॅट इक्वल्स टू सगळ्यांचे ॲडिशन 1. प्लस 1चं काय होतील? -1. म्हणजे मला काय मिळेल? 10k स्क्वेअर प्लस 9k मायनस 1. 10 चे फॅक्टर येणार आहे 10 1 जा 10. लाइक के 10. बरं प्लस साइन ह्याला येणार, ह्याला मायनस येणार. त्यामुळे समजून घ्या तुम्हाला असं सोडवावं लागेल 10k स्क्वेअर प्लस 10k. ओके. मायनस के मायनस 1 दॅट इक्वल्स टू 0. तर हे सॉल्व्ह करा. के ची व्हॅल्यू फाइंड आउट करा आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे एकदा का के ची व्हॅल्यू मिळाली तर बघा 3 पेक्षा कमी आहे. म्हणजे ह्या तिघांची ॲडिशन केली पाहिजे. 4 पेक्षा जास्त आहे. म्हणजे हे येणार. आलं का लक्षात तुमच्या? मग आता बघा हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. हा पण तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. या सगळ्यांची ॲडिशन इक्वल्स टू 1 लिहिणार आहे. सॉल्व्ह करा. बरं इथं अरे सेम प्रॉब्लेम एमसीक्यू मध्ये पण आलाय. बघू, बघू थांबा 1 मिनिटं. नाही नाही. के, 2k, 2k, 3k सेम आहे. म्हणजे एक्सरसाइज मधलाच प्रॉब्लेम इथं सुद्धा दिलेला आहे आणि कुणाची व्हॅल्यू विचारले? के ची व्हॅल्यू विचारलेली आहे. तुम्हाला सांगू का? के ची व्हॅल्यू बघा, ह्यातनं तुम्ही काय करा 10k कॉमन काढा. मला असं वाटतंय 1/10 म्हणजे थांबा 1 मिनिटं. 10k इथं येणार आहे k+1 ओके. इथं -1 पुन्हा येणार आहे k+1 दॅट इक्वल्स टू 0. मग एकदा k+1 इक्वल टू 0 देअरफॉर k इक्वल्स टू -1 पण प्रोबॅबिलिटी -1 नसते त्यामुळे गेलं. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 10k -1 10k -1 1/10 1/10 ओके. ऑप्शन डी करेक्ट आहे. चला हे पण सोडवाल. हे ईझी आहे. अवघड आहे. काय अवघड आहे? सगळ्यांची ॲडिशन इक्वल्स टू काय आहे सांगा? 1 ओके. अजून एक टाइप घेऊया बरं का लक्षात घ्या. 7 मिनिटं झालेत. मग पण एवढं कळतं ना तुम्हाला? ह्या सिम्बॉलचा अर्थ काय? 4 किंवा 4 पेक्षा कमी म्हणजे ह्या सगळ्यांची ॲडिशन आहे तुमचा आन्सर. ह्याचा अर्थ काय? 2 पेक्षा मोठं, 4 पेक्षा लहान म्हणजे फक्त एवढी व्हॅल्यू घ्यायची आहे. ह्याचा अर्थ काय? 3 पेक्षा मोठं 3 चालतंय. मग ह्या चौघांची व्हॅल्यू घ्यावी लागेल. ओके. मला माहिती आहे तुमच्या लक्षात यायला लागलंय. ओके. अरे परत तेच आहे काय? बघा ना एकच प्रॉब्लेम 3 वेळा आला. केच वाला मला माहिती आहे 1/10 आहे. 1/10 6 पेक्षा जास्त म्हणजे ही व्हॅल्यू घ्यावी लागेल. ठीक आहे. 3 0 पेक्षा मोठा आणि 3 पेक्षा लहान. ओके. 1 आणि 2 घ्यावं लागेल 3k. ओके. आता वेगळा टाइप. एक्स्पेक्टेड व्हॅल्यू. त्याच्या अगोदरच्या व्हिडिओ बायनॉमियलमध्ये पण एक्स्पेक्टेड व्हॅल्यू आहे. तिथं फॉर्म्युला असतो एनपी. व्हेरियन्स तिथं फॉर्म्युला आहे एनपीक्यू. स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स तिथं फॉर्म्युला आहे रूटमध्ये एनपीक्यू. रूटमध्ये एन, पी आणि क्यू हे लक्षात घ्या. ओके. आता बघा. न्यूमेरिकल एवढंच होतं बरं का. हे खालचं सोल्युशन दिलंय त्यांनी. किती कॉइन टॉस केलेत? 3 कॉइन टॉस केलेत. मग लिहायचं कसं? सांगतो 4 वेळा एच लिहायचं. एच, एच, एच. 4 वेळा टी लिहायचं. 2 वेळा एच, एच लिहा. एच आणि 2 वेळा टी, टी लिहा. टी, टी. एच, एच, टी, टी. एकदा लिहा. एच, टी, एच, टी, एच, टी, एच आणि टी. हे सगळं इथे लिहिलंय की नाही बघा. 8 पॉसिबिलिटी आहेत. बरं ह्याच्यात कसं आहे माहितीये का? तुम्हाला पाहिजे नंबर ऑफ हेड्स. सांगा इथं किती हेड्स आहेत? 0. इथं किती हेड्स आहेत? 1. इथं किती हेड? 2 आणि इथं किती हेड? 3. हे नंबर कसे घेतले कळालं का तुम्हाला? मग सांगतो 8 पैकी एकाच ठिकाणी नो हेड आहे म्हणजे 1 बाय हेड. एकाच ठिकाणी तिन्ही हेड आहेत म्हणजे 1 बाय 8. 8 म्हणजे ना सॅम्पल स्पेस एन ऑफ एस. एस एवढा असेल तर एन ऑफ एस 8 आहे. के पण बघा 2 हेड किती ठिकाणी आहेत बघा 1, 2 आणि 3. आलं का 3/8. 3/8, 3/8, 1/8. आता सांगतो ते ऐक. एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढायची ना खूप सोपं आहे. तुम्ही एक्स-आय, पी-आयचा प्रोडक्ट करा. 0, 3/8, 6/8, 3/8. करा सगळ्यांची ॲडिशन. थांबा इथं 3/4 सिम्प्लिफाय करत बसू नका. ॲडिशन करताना डिनॉमिनेटर सेम असला की बरं पडतंय. 12/8 आलं. 1.5 अरे तीच तर एक्सपेक्टेड व्हॅल्यू आहे. मग एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढणं किती सोपं आहे. काय करायचंय? एक
एक्सआय आणि पीआय यांचा प्रॉडक्ट. पण पीआय तुम्हाला देतील असं नाही, तर करावं लागलंय तयार, हे लक्षात घ्या. बरं, आता एक्सआयचा स्क्वेअर करून पीआयला मल्टिप्लाय करा. याचा स्क्वेअर करून ह्याला मल्टिप्लाय करा 0 व तेच येणार आहे. 4 12/8 9 9/8 आणि त्यांची करा ॲडिशन. आता व्हेरियन्सचा फॉर्म्युला काय आहे बघा, की एक्सआयचा स्क्वेअर इंटू पीआयचा जो प्रॉडक्ट आहे 24/8 त्यातून याचा स्क्वेअर मायनस करा. 1.5 चा स्क्वेअर 2.25. मग आन्सर येतंय 0.75. थांब. एक्स्पेक्टेड व्हॅल्यू काढणं सोपं आहे हो. अल्जेब्रिक सम ऑफ एक्स-आय, पी-आय. ओके, एक्स-आय, पी-आय आणि आय इक्वल्स टू 1 to 8. पण व्हेरियन्स काढायचा असेल तर अल्जेब्रिक सम ऑफ एक्स-आय स्क्वेअर पी-आय करा. एक्स-आय स्क्वेअर पी-आय आणि त्यातनं हे जे तुमचं होतं ना एक्स्पेक्टेड व्हॅल्यू त्याचा स्क्वेअर मायनस करा. माझं अक्षर चांगले आहेत नाही मला माहिती आहे बरं का, समजून घ्या. तुम्ही प्रॅक्टिस करा. ओके. भयंकर प्रॉब्लेम दिलेला आहे. थोडासा मी झूम करतो. लक्ष द्या. टाईम कन्झ्युमिंग. आता जरा ब्लर झाला असेल असं वाटतंय मला. नाही दिसतंय. तुम्हाला दिसतंय? पेअर ऑफ डाइस. ओके. ओके. मग सांगा, नुसतं डायस म्हणलं की एन ऑफ एस 6 आलं असतं. तुम्हाला माहिती आहे ना 10वी ला 1-1, 1-2 असं 36 पॉसिबिलिटी आहेत. म्हणजे एन ऑफ एस 36 आहे. त्यांनी काय म्हणलंय? सम ऑफ द नंबर्स दॅट अपीअर ऑन द 2 डाय अँड फाइंड द मीन आणि एक्सपेक्टेशन. ओके, ओके, ओके. सम कुठल्या-कुठल्या असू शकतात? 2 पासून स्टार्ट होणार. 2 पासून स्टार्ट होणारं का ते कळाल का? आणि एका टोकड्यावर 1 आलं, दुसऱ्या टोकड्यावर 1 आलं, इकडे 2 हे मिनिमम नंबर आहे. आणि जास्तीत जास्त 12 येणार बघा. जास्तीत जास्त किती येणार? 12 आलं का? पण दोन्ही ठिकाणी 6-6 असं एकदाच येणार आहे. येथे बघा आता ही जी आहे ना, ही बेकार म्हणजे बेकार आहे बरं का लक्षात घ्या. 1/36 ठीक आहे. पुन्हा हे 2/33 अरे रे रे रे! अरे वाह, वाह! थांब, थांब, थांब. बेरीज 3 2 वेळा येते. बेरीज 4 3 वेळा येते. बेरीज 5 4 वेळा. लक्षात ठेवा की आपण 6 वेळा. बघा आहा, आहा, आहा! आणि मध्ये आलो की पुन्हा कमी, 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 कमी होतंय. ओके, ओके. ॲडिशनचा पॉइंटच माझ्या लक्षात आलाय. स्टार्टला 1/36 लास्टला 1/36 वाढवत जावा 2, 3, 4, 5 बघा ना. 2, 3, 4, 5, 6 पर्यंत. पुन्हा कमी करत जावा. 2, 3, 4, 5, 6 पर्यंत. अरे जमलं. तर मिळालं की एक्स-आय थांबा मला फिरल्यासारखं झालं एकदम. एक्स-आय माहिती आहे आणि पी-आय माहिती आहे. दोघांचा प्रॉडक्ट, दोघांचा प्रॉडक्ट. पुन्हा एक्स-आयचा स्क्वेअर करून पी-आयला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 4 9 टू जा 18 आणि सगळ्यात महत्वाचं एक्स-आय, पी-आयची ॲडिशन तुम्ही केली ना, ह्या एक्स-आय, पी-आयची ॲडिशन, तर तुम्हाला एक्स्पेक्टेड व्हॅल्यू मिळाली. किती मिळाली? 7. त्याची एक ॲडिशन करा. तुम्हाला 54.83 होती आणि 49 मायनस करा. काय मायनस करा? 49 कसं ते कळालं का तुम्हाला? कळालंय हो तुम्हाला. आता मला सांगा, मग हा प्रॉब्लेम जमायला काय अवघड आहे? 1 to 15 नंबर आहेत. याचा अर्थ एन ऑफ एस 15 येणार. एक-एक नंबर सिलेक्ट करायचे तर प्रत्येकाची प्रायोरिटी 1/15, 1/15 येणार. प्रत्येकाची प्रायोरिटी 1/15 येणार आणि प्रत्येकाला बघा, नंबर 1 आहे. 1 into 1/50, 2 into, 3 into, 4 into, 15 into. आता खरी गंमत आहे बरं का. एवढं कॅल्क्युलेशन करायचं? नाही. 1, 2, 3, 4, 5 आता मी होमवर्क देतो तुम्हाला. मी होमवर्क लॉग टेबल काढा आणि त्यात 1 प्लस 2 प्लस डॉट, डॉट, डॉट एनचा फॉर्म्युला. एन इंटू ब्रॅकेट एन प्लस 1/2 आहे का बघा. आता पुढचं माझं पार्ट नाही बरं का. 1 प्लस 2 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर आणि एनचा स्क्वेअर काहीतरी एन इंटू ब्रॅकेट असं काही अपॉन 6. आता माझ्या समोर पण लॉग टेबल नाहीये. ओके, पण तुम्ही लॉग टेबलमध्ये शोधा. हे तुम्हाला दिसतील फॉर्म्युले. मग आता मला सांगा 1, 2, 3, 4 शेवटचा नंबर 15 आहे. शेवटचा नंबर आहे त्याच्या पुढच्या नंबरनं मल्टिप्लाय करा, 2 न डिव्हाईड करा. 15 त्याच्या पुढचा नंबर आहे 16, 2 न डिव्हाईड करा, 2 8 जा आणि 120. 120 येणार. ओके, ह्या सगळ्यांची ॲडिशन 120 येणार. पण त्याला पुन्हा 15 न डिव्हाईड केलं की 8 उत्तर येणार. आलं की उत्तर. मग मला एक्स्पेक्टेड व्हॅल्यू मिळाली. तर व्हेरियन्स करताना काय करणार? ह्या 8चा स्क्वेअर मी मायनस करणार शेवटी. पण इथं मला एक्स-आयचा स्क्वेअर करून करायचं. आता इथं शॉर्टकट मला 1 मिनिटं वेळ द्या. थांबा, मला मिळालं शॉर्टकट. एन इंटू ब्रॅकेट तयार करू का? एन इंटू ब्रॅकेट एन प्लस 1 दिसतंय मला. आणि त्याच्यानंतर मला ट्वाइस एन प्लस 1 दिसतंय आणि डिव्हाइड बाय 6. मला 1 मिनिट वेळ द्या. लॉक टेबल आहे माझ्याकडं आणि बघतो मी answer शॉर्टकट तयार केला बरं का. मी पाठ करावं लागेल ना. बोर्डच्या वेळेस थोडंच असणार आहे असं. ओके, थांबा सगळे फॉर्म्युले लॉक टेबलमध्ये असतात. सगळे एक्सपान्शनचे वगैरे सगळं असतं. हे छोटं लॉक टेबल आहे, पण ह्यात आहेत फॉर्म्युले ते.
अरे पण नाही वाटतं ह्याच्यात दिलं. नाही सापडला मला ह्याच्यात तो. पण ॲक्चुअली ह्याच्यात पाहिजे होताच तो फॉर्म्युला. मग आता कुठं मॅथ्सच्या पुस्तकात हुडकायचा? खूपच छोटं केलंय नवनीतनं. पहिलं जुन्या एक आहे ते गोल्डन लॉक टेबल आहे बरोबर ते ग्रीन कलरचं. ते सगळंच दिलंय. बरोबर आहे ना? प्लीज माझ्यासाठी शोधा आणि कमेंटमध्ये लिहा रे बाळांनो तुम्ही. इथं पाहिजे ओहो! मिळालं, मिळालं. सॉरी नवनीत. n इंटू ब्रॅकेट n प्लस 1 ट्वाइस n प्लस अपॉन 6 बरोबर आहे. अल्जेब्रा नावाचा सेक्शन आहे. पण त्यांनी फॉर्म्युला दिलाय कसा असा दिलाय बघा. अल्जेब्रिक सम ऑफ r स्क्वेअर म्हणलंय. ओके. आणि r ची व्हॅल्यू 1 टू n म्हणलंय आणि फॉर्म्युला आहे n प्लस 1 ॲक्चुअली n इंटू ब्रॅकेट n प्लस 1 पुन्हा ब्रॅकेटमध्ये ट्वाइस n प्लस 1 आणि अपॉन 6n. क्यूबला पण आहे. क्यूबचा फॉर्म्युला काय माहिती आहे का? क्यूबला असा आहे, की n स्क्वेअर इथे नाही लागणार क्यूब बरं का. डिव्हायडेड बाय 4 आणि n प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, ठीक आहे. मग आता ओहो! अरे बापरे! 16 मिनिटाचा व्हिडिओ झाला, पण 2 पॉइंट आपले छान कव्हर केले आहेत. आणि मी मगाशी बोलल्याप्रमाणे 2 दिवस 10 पेक्षा जास्त व्हिडिओ 40 मार्काची तयारी होणार. ते आलं तर 4 मार्काला येऊ शकते, हे लक्षात घ्या. ह्याच्या म्हणजे मी आय-एम-पी क्वेशन घेतोय, गॅरंटेड क्वेशन घेतोय, ईझी क्वेशन घेतोय. मग मित्रांबरोबर चॅनल शेअर करायला विसरू नका. ऑल द बेस्ट.